गाइस, कशा आहात? आय होप तुम्ही मस्त आहात. वेलकम टू माय सेकंड ब्लॉग. चला तर मग सुरू करूया आपण आपला नवीन प्रवासाला. पुणे शहरापासून 25 ते 30 किलोमीटर असलेले एक सुंदर वातावरण म्हणजे त्रिमंदिर. दादा भगवान यांच्या प्रेरणेतून उभारण्यात आलेले हे त्रिमंदिर पुणे महामार्ग बेंगळूर महामार्गावर खेड शिवापूर असलेले भव्य त्रिमंदिर हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही, सर्व धर्माचे संभावाचे आहे. तर आज आपण जात आहोत त्रिमंदिर आणि हा लागलेला आहे कात्रजचा बोगदा. कात्रजचा बोगदा हा एक खोदकाम करून केलेला आहे पूर्वी जुन्या काळापासून. मग काय आम्ही चाललो त्रिमंदिरला जाण्यासाठी हा रस्ता आहे. हे पहा, डोंगर वगैरे भरपूर सारे एवढे छान दिसतात ना, खूप छान दिसत आहे हे पहा. आणि मग काय जाता जाता आम्ही असं व्ह्यू वगैरे घेत फोटोशूट वगैरे करत गेलो. आणि मग लास्टला मग काय झालं, एक सीन झाला. लास्टला मिस्टरांनी गजरा घेऊन दिला, ते म्हणे घाल डोक्यात. तो मग डोक्यात माळला आणि मग हॉटेलवर थांब आलास गाईज, तुम्ही आलास तर खूप छान आहे हे. आणि तुम्हाला खायची प्यायची पण व्यवस्था आहे, खाली हॉटेल वगैरे आहेत. आणि हे पहा हॉटेल त्रिमंदिरला, हा पहा व्ह्यू. त्रिमंदिरला आतमध्ये जाण्यासाठी ही फ्रंट गेट आहे, इथून आपण जाऊ शकता हे पहा. आणि असं वरती जाण्यासाठी भरपूर साऱ्या पायऱ्या वगैरे आहेत. जर कोणाचे गुडघे वगैरे दुखत असतील, काय प्रॉब्लेम असेल चालण्याचा, ज्याला चालणं येत नसेल तर त्याला व्हीलचेअरची पण सुविधा उपलब्ध आहे. जर कोणाला जाऊशी वाटलं तर जाऊन येऊ शकता. हे मंदिर पाहू शकता तुम्ही. मंदिर असं आहे की जैन, शैव आणि वैष्णव परंपरेतील आदराने स्थान करण्यात आले, त्यामुळं ह्या मंदिराला त्रिमंदिर असे म्हणतात. आणि हे असे मंदिर आहे की येथे येऊन तुमचं मन समाधान होऊ शकतं. आणि जसे तुम्ही मंदिरात येताच तुम्हाला फ्रंटलाच तुम्हाला एक सुंदर अशी मूर्ती, संगमरवरी वास्तुकला भगवान श्री मदर यांची मूर्ती दिसणार आहे. तर हे पहा, गणपती, साईबाबा, त्रिपती, बालाजी, अंबामाता, हनुमान आणि इतर अनेक देवी देवतांचे तुम्हाला एकाच ठिकाणी दर्शन होऊन जाईल. जर तुम्हाला कोणाला साऱ्या भरपूर देवी देवतांचे दर्शन घेण्यासाठी यायचं असेल तर याच ठिकाणी तुम्हाला एकाच ठिकाणी भरपूर सारे देवी देवतांचे दर्शन घेण्यात येता येईल. आणि एक विशिष्ट म्हणजे इथे कोणाचा पण असा म्हणजे सर्व धर्म समभाव, म्हणजे सगळे येणाऱ्यांच्या अगदी प्रेमाने स्वागत करण्यात येते. हे बघा, शिर्डीचे साईबाबा पण आहेत, सारे भरपूर देवी देवतांचे. एवढं छान वाटतं ना इथे येऊन गाईज, तुम्ही एकदा नक्की भेट द्या. आणि हे पहा, श्रीधर स्वामी यांची फ्रंटलाच एक आहे मूर्ती आहे. फ्रेंड्स, तुम्ही पुण्याला यायचं असेल आणि प्लॅन बनवत असाल तर नक्की या. मुलांसाठी पण खेळण्यासाठी भरपूर गेम वगैरे टॉईज वगैरे पण आहेत. मुलं एवढी खुश होतात ना, खूप खुश होतात. आणि मुलांना तेच तर पाहिजे असतं ना. खरंच गाईज, संडे एकदा बघून या तुम्ही. एकदा जर आलास ना, तुम्हाला इथून हवेसे पण वाटणारे ठिकाणं आहेत, म्हणजे जसे की सिंहगड, खेड शिवापूर. तुम्ही हे सगळे आनंद एकाच ठिकाणी घेऊ शकतात. मुलांसाठी ठिकाणी भरपूर सोप्या गेम्स आहेत, जसं की तुम्हाला नारायणपूरचे बालाजी मंदिर व बनेश्वर, राजगड किल्ला. तुम्ही हे सगळ्यांपेक्षा एक आनंद एका दिवसात तुम्हाला जेवढे 4-5 ठिकाण होऊ शकते तेवढे तुम्ही फिरू शकतात. म्हणजे लाईफचा एन्जॉय असा करू शकतात. इथे जवळपासच भरपूर सारे आपल्याला जाण्या येण्यासाठी पण फॅसिलिटी आहेत. बसनी वगैरे पण जायचं असेल तर बस मिळू शकतात, तुम्ही या. आता आम्ही पोहोचलो आहे खेड शिवापूर. हा दर्गा महाराष्ट्र प्रसिद्ध दर्ग्यापैकी सुफी दर्गा आहे. ते सर्व धर्माचे लोक येतात आणि दर्शन घेतात. म्हणतात की 700 वर्षापूर्वी कमर अलवेशे महान सुफी होते. संतही येथेच राहिल्यामुळे नंतर त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मग तेव्हा दर्गा हा हलण्यात आला. आजही लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाते. गाईज, तुम्हाला येथे येण्यासाठी पार्किंगचे पैसे द्यावे लागतील. हार फुलं वगैरे घ्यायची आणि मगच पार्किंग करायची. आम्हाला पार्किंग मिळत नव्हती, पण आम्ही रानात वगैरे गाडी पार्क केली आणि आम्ही चालत वगैरेच गेलो. इथे येण्याचे मुख्य आकर्षण म्हणजे इथले 90 किलोचा दगड. हा तुम्हाला पाहण्यासाठी नक्की या एकदा आणि नक्की भेट द्या गाईज. आणि मग काय आम्ही नंतर आतमध्ये वगैरे पोचलो. मिस्टरांनी हातपाय वगैरे धुतले. आणि हा बघा, हा दर्गा असा आहे. तुम्ही एकदा नक्की. साऱ्या शूटिंग इथे झाल्या आहे फिल्मच्या. आणि मग काय आम्ही नंतर आतमध्ये वगैरे पोचलो. मिस्टरांनी हातपाय वगैरे धुतले आणि हा बघा, हा दर्गा असा आहे. तुम्ही एकदा नक्की
आणि काय असं म्हणतात की एक बोटाने हा दगड उचलावा लागतो. तर हा पहा, हा दगड माझ्या मिस्टरांनी पण एका बोटाने संताचे नाव वगैरे घेत हा दगड उचलावा लागतो. हा पहा, माझ्या मिस्टरांनी पण एक बोट लावून हा दगड उचलला एका बोटाने. गाईस नक्कीच या आणि भेट. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय.